तर स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या या जॅपनीज ब्लॉगमध्ये. झाला इंडियन झाला. तर या ठिकाणी काही छत्र्या आणि काही जादू आपल्याला कमानीच्या आत जाताना दिसत होते. म्हणून मग मी पण ठरवलं की आपण पण कमानीच्या आतच जाऊ. म्हणून मी आत निघालो. तेवढ्यात मला काही हवामान खात्याची माणसं हवामानाचा अंदाज घेताना दिसली. अजून जरा जास्तच आहे. अरे पाऊस पडतोय तिकडे, कुठं आणणार याला, हो बरं बाजूला. आणि मग आत जाणाऱ्या जादूची कांडी फिरवून मी लगेच ट्रान्सफॉर्मेशन करून आत आलो. पण माही मेनू खबर नथी की आत काय करायचंय. पण म्हटलं जाऊन तरी बघू, कशाच तरी कारण सापडेल. म्हणून मी आत आलो आणि मला कळालं की सर्ग म्हणतात तो हाच. अहो इथं पिवळीवाली म्हणू नका, काळीवाली म्हणू नका, पांढरीवाली म्हणू नका, निळीवाली म्हणू नका, अहो म्हणूच नका. अशा 101 लाइटिंग लावले होते इथं. जसा मी आत आलो तसे सगळेजण म्हणाले, पण फोन तर कुणीच लावला नव्हता. हा म्हणजे एकानं लावला होता, पण तो सोडून बाकी सगळेच म्हणत होते. इथे काही जण कव्वाली करत होते, तर काही जण कवायती करत होते. काही जणांनी गायले नटांगण सुरू केलं होतं, तर काही जण भजन करत होते. काही जण नुसतेच जेवणाच्या आशेने आले होते, तर काही जण रंगबिरंगी लाइटिंगच्या दिशेने आले होते. आणि अशा या समूहाने मिळून ठरवलं की आपण याला गरबा 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 म्हणूया. मी म्हणलं ओके म्हणूया. इथल्या सगळ्यांचा गुजराती लोक बघून असं वाटत होतं की प्रोजेक्ट जरी गुजरातला गेले असले तरी फाईल्स बहुतेक कितीच राहिल्या होत्या. जीवनात आणि गरबा खेळण्यात एकच गोष्ट कॉमन असते, ती म्हणजे गोल असणं. तुमचा गोल जर ठरला नसेल तर तुम्ही गोलाच्या बाहेरच राहाल. आणि गोलाच्या बाहेरून गोल बघताना माझ्या सासो के माला अजूनच तेज होत चालल्या होत्या. आणि तेवढ्यात मी गोलाच्या आत गेलो. आणि आत गेल्यावरती मला गरबा खेळण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी कळाल्या. पहिली महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला चालता आलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला गोल चालता आलं पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला गोलात गोल चालता आलं पाहिजे. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला आधी इथं आलं पाहिजे. नाही. आणि माणसांनी फक्त चौथीच गोष्ट लक्षात ठेवली होती, ते म्हणजे ते फक्त इथं आले होते. आणि 20-25 वर्षाची जनता तरी एवढी आली होती की लोकांनी जर 25 वर्षा आधीच्या दांडिया नाईट जरा जरी कमी केल्या असत्या तरी आता या गरबा नाईट्सला एवढी गर्दी झाली नसती. आणि गर्दी बघून असं वाटत होतं की बंद करा महाबळेश्वर काश्मीर मनालीच आता बास म्हणाली. नाही थंडी जरा जास्तच आहे. आला का तू परत, पूजा तर आहे, झालं बाजूला तिकडे. बाहेर माणसं पावसात भिजायला लागली होती आणि आत वडे तेलात तळायला लागली होती. वड्यांनाही त्यांची स्टेप जमली होती, पण माझं मात्र नाचता येणं अंगण वाकडं अशी परिस्थिती झाली होती. मग म्हटलं पुढं स्क्रीनवरती ट्युटोरियल बघून फॉलो करावं. पण पुढं तर सनी देओल फॅन क्लबची माणसं 2.5 किलो का हात मेरा 2.5 किलो का हात ये तेरा ही स्पर्धा करत होती. मी म्हटलं की आपला गरबा आपली जबाबदारी, आणि सुरू झालो. बघता बघता पावलांनीही सूर नवा ध्यास नवा घेतला होता. सचिनजींसारखा कॉन्फिडन्स माझ्यातही आला होता. मलाही स्टेप जमत होती. नाही. तेवढ्यात वरून ऑर्डर आली. नवीन गाणं सुरू झालं. समूहाने स्टेप बदलली आणि माझा कॉन्फिडन्स या कॅमेऱ्यासारखा खाली येऊ लागला. मग पाऊस वाटल्यास स्वतःलाच कारण देत मी गोलाच्या बाहेर पडलो. आज पाऊस जरा जास्तच आहे. तू अजून इकडेच आहे का? अरे संपलाय व्हिडिओ बाबा. ये बरं इकडे, आता सबस्क्राईब करू आपण, बेल आयकॉन दाबतो इकडे.